पाडव्यालाही सुतक होतं आणि होळीलाही सुतक होतं आणि लेकरांना खायची होती पुरणपोळी. तर म्हणलं आता दोन्ही सण तर आपण साजरे केलेलं नाही सुतकमुळं, तर आता चला म्हणलं सण तर गेला, पुरणाचा स्वयंपाक करूया आणि पोरांना खाऊ घालूया. तर मस्त अशी पलीकडं बघून तुम्हाला दिसतच आहे कटाची आमटी, भजी, पापड, भरपूर असे बाजरीच्या खारोड्या, कुरुड्या, तांदळाचे पापड, तांदळाच्या चकल्या हे सगळं मी तळून घेतलं आणि परत मी भजी बनवणार आहे. आणि नणंदबाई खाली गॅसवरती पोळ्या बनवत आहेत, पुरणपोळ्या. तर आमच्यात समर्थाला एवढी पुरणपोळी आवडते की भयंकर, त्याला खूप आवडते. दिवसात तो थोडं थोडं दिवसभर 3-4 वेळा खात राहतो आणि ते पण आमटीसोबत. आणि माझंही भजेपापड तळून झालं. नणंदबाईला मदत करू लागायला मी गेली पोळ्या भाजण्यासाठी. तर मस्त अशा पोळ्या माझ्या पण भाजता आल्या. मला छान अशा टम फुगत होत्या आणि उलटणं लागल्यामुळं फुटत पण होत्या. तर आम्ही दोघींनी मिळून पूर्ण मस्त असं पुरणाचा स्वयंपाक केला आणि पोरांना जेवायला मस्त ताट वाढून मी दिलेला आहे. हे बघा, असं आहे आपलं दूध, पोळी, भजी, आमटी, खारोड्या, पापड्या, भात आणि पुरणाची पोळी. त्यानंतर ही पोळी जिरवायचं काम चालू आहे पोरांचं. झोका खेळत आहेत इथं. तर तिघांसाठी 3 झोके बांधलेले आहेत आणि त्यानंतर चाललेला आहे छावा.